चिंचेच्या पानावर रचिले देऊळाधी कळस मग पाया रे. देव पूजू गेलो तव देऊळ उडाले खेळिया सद्गुरु राया रे. पाषाणाची सांगण मृगजळ डोही वांझेचा पुत्र पोहला रे. दुही तोंडी हरणी पाण्यावरी आली मुखाविन पाणी प्याली रे. आंधळ्याने देखिले बहिऱ्याने ऐकिले पांगळ्याने पाठलाग केला रे. एका जनार्दनी एकपणे विनवी हरीच्या नामे तरलो रे. चिंचेच्या पानावर रचिले देऊळ आधी कळस मग पाया रे. देव पूजू गेलो तव देऊळ उडाले खेळिया सद्गुरु राया रे. समचरण सरोजम सांद्र नीलाबुधावम जगननीत पाणी मंडल मंडलाना तरुण तुलसीमाला कंजरम कंजनेत्रम सदयदवलहासम विठ्ठलम चिंतयामि. कथेचा विस्तार पांडुरंगा करून रत्नमनाने दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण सद्गुरूचे ते नमस्कार होनी. आता गंगा विशुद्धम नितपाद स्पर्शम सर्वेष्टितम चुंबितम पुण्यस्थानम सराले स्थितम तम समाधिस्थ मूर्ती नमामि गंगा गिरियोगिराजम. तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपम सदालंकृतम साधु संन्यास योगम मुखेस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिम नमो नारायण गिरिजी ब्रह्मस्वरूपम. लोकाभिरामं रणरंगधिरं राजवनेत्रं रघुवंशनाथं करुणारूपा करुणाकरन्दं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. श्री गुरुचरण सरोज रजनिज निज मन को सुधारे वर्णव रघुबर विमल जसु जोदाय कुपरचारी बुद्धि न तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोरे हरे ओ कलेश विकार. हे दुख बंधन मारुति नंदन हे दुख बंधन मारुति नंदन सुन लो रे पुकार पवन सुत विनती बार बार पवन सुत विनती बार बार.
मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजमानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. चिंचेच्या पानावर रचिले देऊळाधी कळस मग पाया रे. देव पूजू गेलो तव देऊळ उडाले खेळिया सद्गुरु राया रे. तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबाराय, जगद्गुरु श्री संत तुकोबराय, शांती ब्रह्मनाथ महाराज, योगीराज सद्गुरु गंगागिरीजी महाराज, गुरुवर्य ब्रह्मलीन संत सद्गुरु नारायणगिरीजी महाराज, माझे सद्गुरु महंत गुरुवर्य रामगिरीजी महाराज, आदी करून सकल संतांच्या चरणावरती साष्टांग नमन करून सेवेला सुरुवात करूया. कीर्तन निरूपणासाठी आपल्या समोर गायलेला अभंग जरी कोणाच्या ऐकल्यातला पाठ्यातला नसला, परंतु अभंगाचं चिंतन अतिशय सोपं आहे. हा कूट अभंग आहे. कूट अभंग म्हणजे शब्द व्यवहारातले आहे, पण अर्थ अलौकिक आहे. शब्द व्यवहारातले आहे. चिंचेचं पान व्यवहारातलं आहे, चिंचेचं झाड व्यवहारातलं आहे. त्या झाडावरती, त्या चिंचेच्या पानावरती नाथ महाराज सांगतात देऊळ रचिले. पण ते देऊळ रचत असताना अगोदर कळस आणि मग त्याचा पाया निर्माण झाला, आणि त्या मंदिरामध्ये प्राण प्रतिष्ठा करण्याच्या आत ते मंदिर उडून गेलं. असा अभंग आहे. आता ते मंदिर कधी उडून गेलं याचं चिंतन आपल्याला संकल्पित मर्यादित वेळेमध्ये करायचं आहे. कूट अभंग आहे. अर्थ त्याचा अलौकिक आहे. शब्द जरी व्यवहारातले असले पण अर्थ मात्र अलौकिक आहे. असा हा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. संकल्पित मर्यादित वेळेमध्ये या अभंगावरती चिंतन करायचं आहे. वक्त्यानं 2 शब्द परिहार देणं क्रमबद्ध आहे, सर्वांना ज्ञात आहे. सर्वांना हवंसं व्यक्तिमत्व, सर्वांचे सुपरिचित आणि सर्वांना प्रेमानं सांभाळणारे, ज्यांचं आठवण जरी आली तर त्या ठिकाणी डोळ्यातून अश्रू ओघळतात, असे आमचे आदरणीय विजूभाऊ विजय नवनाथ पाटील काळे. विजूभाऊंना आपल्यातून जाऊन 1 वर्ष पूर्ण झालंय. आकस्मित काळानं घाला घातला आणि आपल्यातून काळानं त्यांना ओढून नेलेलं आहे. बघा, मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर मरण तर अटळ आहे, हे तर सर्वांना माहिती आहे. परंतु जुन्या लोकांची एक म्हण आहे. जुने लोक म्हणत होते, ज्या वेळेला 90-100 वर्षाचं म्हातारं गेलं त्यावेळेला जुने माणसं म्हणायची त्यांचं चांगलं झालं. कारण त्याचा एक शास्त्रीय त्याचा सिद्धांत असा आहे, ज्या वेळेला वय झालं, थरथर अंग कापायला लागलं, डोळ्यांना दिसत नाही, कानानं ऐकू येत नाही, पायानं पाय चालता येत नाही, अशा वेळेला शरीर जर्जर झालेलं शरीर गेलं तर काही वाटत नाही. परंतु अचानकपणे बघा, ज्येष्ठांच्या अगोदर कनिष्ठाचे जाणे, ज्येष्ठाच्या अगोदर कनिष्ठाचे जाणे, केली नारायणी उपराटे. मोठ्या माणसांच्या अगोदर घरातील एखादी तरुणाबांड व्यक्ती ज्या वेळेला जातो त्यावेळेला ती परिसराला, गावाला अतिशय दुःख देणारी ती घटना असते. आणि तीच घटना या काळे परिवारामध्ये आदरणीय विजय साहेबांच्या बाबतीमध्ये घडलेली आहे. तारुण्य होतं, परंतु काळानं अकस्मात घाला घातला आणि घेऊन गेला. बघा, हे निमित्त आहे महाराज. यानं हे आजार झाला, नामकं झालं आणि फलन झालं, हे निमित्त आहे. कारण निमित्ताचा धनी केला असे प्राणी. निमित्त मात्र आहे, परंतु शरीर आहे महाराज. प्रत्येकाचं आयुष्य ठरलेलं आहे. रस्त्यानं चालताना आपल्याला असं एखादंही उदाहरण पाहायला भेटतं की 22 वर्षाचं एकुलता एक लेकरू, परंतु गाडीचा ऍक्सिडेंट झाला आणि जागेवर गेलं. वय किती आहे? 22 वर्षाचं. याच्या विरुद्ध असंही एखादं उदाहरण पाहायला भेटतं. म्हातारं रोज ओरडतंय देवाकडे, देवा, ए देवा, माझी चिठ्ठी कुठं लपली देवा? अरे, हे जीवन माझं असं झालंय की माझा याच्यापेक्षा मृत्यू बरा, असाही आजार झालेला आहे. 15 वर्षापासून अंथरुणावर पडलेलं म्हातारं, त्या म्हाताऱ्याच्या खोलीत कोणी जात नाही. त्या म्हाताऱ्याच्या अंगाचा दुर्गंध यायला लागलेला आहे. आणि अशा अवस्थेमध्ये ते देवाकडे प्रार्थना करतं, देवा, माझी चिठ्ठी कुठं चुकली? तरी त्याला काळ घ्यायला येत नाही. कारण आयुष्याची दोर त्याची अजून पक्की आहे. कारण इथं 2 प्रकारच्या सत्ता राबतात बघा. एक सत्ता आहे व्यावहारिक सत्ता. व्यावहारिक सत्तेमध्ये तुम्ही आम्ही एकमेकाला मदत करू शकतो. मला अडचण आली, मी सरपंच साहेबाला फोन केला, मला अशी अशी अडचण आहे,
त्यांनी मला मदत केली, व्यावहारिक सत्ता आहे. तुम्हाला अडचण आली, मी मदत केली, व्यावहारिक सत्ता आहे. पण एक पारमार्थिक सत्ता आहे महाराज, जिथं तेच होतं जे भगवान परमात्म्याला मान्य असतं. भगवान परमात्म्यानं मेन खातं, मेन सूत्र आपल्या हातात ठेवलेलं आहे. म्हणून तर बघा ना, देवाबरोबर पांडव राहिले, देवाजवळ झोपायचे, देवाशीच गप्पा गोष्टी करायची. भगवान परमात्मा या सृष्टीचा चालक मालक आहे, जेने विश्व निर्मेले महर्षी देवा संस्थापिले, 21 स्वर्गात ते धरिले सत्ता मात्र्या पुलिया. असा असणारा परमात्मा, त्या परमात्म्याच्या जर मनात आलं असतं, भगवंताच्या जर मनात आलं असतं, तर पांडवांचं सगळं युद्ध एका दिवसात संपून सगळं राज्य पांडवांना देता आलं असतं का नाही? खरं सांगा इमानदारी, देता आलं. त्या भगवान परमात्म्याकडं कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम सर्व शक्तिमान असलेला परमात्मा, त्याला काय अवघड होतं? काही अवघड नव्हतं महाराज. परंतु तसं केलं नाही देवानं. काय केलं महाराज? पांडवांना याच्या विरुद्ध राज्यापासून केले दुरी. सत्यानं वागणारा हरिश्चंद्र राजा, परंतु भर बाजारामध्ये त्याच्या पत्नीला आणि मुलाला विकायला लावलं या देवानं, परमात्म्यानं. सत्ता कोणाची आहे? त्याची सत्ता आहे. हरिश्चंद्र तारा राणी, वाहे डोमा घरी पाणी, पांडवाचा सायकारी, राजा होनी केले दुरी. आणि म्हणून तुमची आमची सत्ता काम करत नाही या ठिकाणी. तुकोबारांनी आठवण करून दिली 400 वर्षापूर्वी. तुका मने उगेची रहा, उगेची रहा, उगेची रहा, होईल जे जे ते पहा, आले देवाजीच्या मना, आले देवाजीच्या मना, तिथे कोणाचे चालेना, तिथे कोणाचे चालेना, तेथे कोणाचे चालेना, कोणाचे चालेना. हरिचंद्र व हरिचंद्र तारा राणी, वाहे डोमा घरी पाणी, आले देवाजीच्या मना, आले देवाजीच्या मना, तिथे कोणाचे चालेना, ते कोणाचे चालेना. भगवान परमात्म्याची सत्ता आहे, त्याची सत्ता चालते महाराज. मग या न्यायानं कोणाला कधी जायचं, कोणाला कधी जायचं माहिती नाही. पण माऊली ज्ञानोबरांनी आठवण दिली, उपजे ते नासे, नासे ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्रायसे परिभ्रमेगा. 9 भी मर गए, 10 भी मर गए सहस्राठ्यांशी, 33 कोटी देवता मर गए, पडे काल के फाशी. आजा मेला पंजा मेला, पाप मसना गेला, राजा मेला, बंदा मेला, बाप मसना गेला. ओ देखत देखत ना तू पण तू, आ देखत देखत ना तू पण तोही तैसा झाला. उठा उठा जागा पाठी, भयाले मोने पंढरी वाचोने, रुजा टावनाई कोटे. उठा उठा जागा पाटे, भयाले मोने पंढरी वाचोने, रुजा टावनाई कोटे. जे निर्माण होणार आहे ते कालांतरानं त्याचा नाश निश्चित आहे महाराज. मग ते शरीर असू द्या, पंचमहाभूतापासून प्राप्त झालेली वस्तू असू द्या, आकार असू द्या. 2000 सालापूर्वीचे, 2000 वर्षापूर्वीचे राजवाडे आज पाहायला भेटत नाही का? आकार होता, भिंती होत्या प्रचंड मोठ्या, परंतु त्या भिंतीची सुद्धा काय झाली? माती झाली महाराज. मग असं पंचमहाभूताचं शरीर प्राप्त झालेलं आहे. आज निमित्त विजूभाऊ
आपल्यातून 1 वर्षापूर्वी गेले. खरं तर अशी घटना कोणाच्या घरात घडायला नको महाराज. कारण ते गेल्यानंतर ज्या वेळेला भेटायला आलतो, ते त्यांचं लेकरू ज्या वेळेला पाहिलं, शाळेत जाणारं लेकरू, त्याची परीक्षा जवळ आलेली होती, डोळ्यातून गळागळा अश्रू येत होते. बापाचा आधार लेकराला असतो महाराज. बाप घराचं अस्तित्व आहे, आई घराचं मांगल्य आहे. परंतु तो बाप ज्या वेळेला निघून जातो त्या वेळेला ती लेकरं पोरकी होत असतात. आणि तीच घटना या परिवारामध्ये घडली. 1 वर्षापूर्वी त्या ठिकाणी विजूभाऊंना आपल्यातून काळानं हिरावून नेलं. आता ते दुःख हलकं करण्याचं सामर्थ्य फक्त आणि फक्त परमात्म्याच्या नामचिंतनामध्ये. नाही तर असं काही कुठं लिहून ठेवलेलं नाही का कीर्तन असन तरच 10वा वर्ष श्राद्ध होतं. का बरं हे कीर्तन, का बरं प्रवचन असतं? त्याचं एकमेव कारण आहे, मंगलाचं रूपांतर अतिमंगलात आणि दुःखाचं रूपांतर सुद्धा मंगलात करण्याची ताकद भगवान परमात्म्याच्या नामचिंतनामध्ये आहे. म्हणून या ठिकाणी कार्यक्रमाचं, कीर्तनाचं आयोजन आहे. ज्यांनी सुंदर कार्यक्रमाचं नियोजन केलं ते आपल्या गावचे विद्यमान सरपंच आदरणीय आबा पाटील काळे, त्यांना या ठिकाणी धन्यवाद आहे. त्याचबरोबर या ठिकाणी गुणीजन महाराज मंडळी, आज 2 कार्यक्रम आहे गावामध्ये, अजून एक श्राद्ध आहे गावामध्ये. त्या ठिकाणी काही भजनी मंडळी गेले, काही आपल्याकडे या ठिकाणी आले. आता एवढा मोठा मी काही नाही की काहीतरी तुमच्या पुढं उपदेश करावा, एवढा ज्ञानी मी नाही. कारण व्रतवैकल्य, वारी, नित्यनियमानं नामस्मरण करणारी सगळी मंडळी आहे. बेटाच्या छत्रछायेखाली असलेला सगळा बेटाचा भक्त परिवार आहे. त्यामध्ये आपले विनेकरी आदरणीय सरोदे बाबा असतील, ज्येष्ठ कीर्तनकार हरिभक्तीपरायण हंसराज महाराज असतील, आमचे राजूभाऊ हिरडेकर असतील, त्याचबरोबर आमचे फडेबाबा या ठिकाणी उपस्थित राहिले कार्यक्रमासाठी. आता ज्यांचा सुरीला गोड आवाज आहे ते बाळू महाराज चव्हाण, ते या ठिकाणी उपस्थित आहे. आमचे इंद्रभान महाराज आहे आणि सगळी तालासुरात आमचे रमेश अण्णा आहे, दिंडीचे वारकरी, ते या ठिकाणी उपस्थित आहे. सर्व भजनी मंडळी, आमचे बंधू, आमचे आप्पा या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांच्या उपस्थितीमध्ये आदरणीय आमचे गणगे महाराज आहे आणि आमचे आताच खूप सुंदर कीर्तन सेवाजी करते सानिकाताई, ती उपस्थित आहे. त्याचबरोबर या ठिकाणी आज दुग्ध शर्करा योग प्राप्त झालेला आहे. बघा, आदरणीय सरपंच साहेबांचं नियोजन अतिशय सुंदर आहे आणि त्या नियोजनातून या ठिकाणी महाराष्ट्राचं वारकरी संप्रदायाचं वैभव, ज्यांचा सूर म्हणजे अत्यंत मंजूळ आणि गोड गायन ज्यांचं आहे, ते आमचे मार्गदर्शक संतोषजी महाराज पारे या ठिकाणी उपस्थित आहे. गुरुजी संगमनेरवरून, त्यांना धन्यवाद आहे. त्याचबरोबर विराजजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांना या ठिकाणी धन्यवाद आहे. त्यांना गोड मृदंगाची साथ संगत करणारे आमचे भरत महाराज गाडीवान, ते आहे, त्यांना धन्यवाद आहे. गोड हार्मोनियमची साथ संगत करणारे आमचे राजेंद्र महाराज गोरक्ष, ते या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांना धन्यवाद. आणि चांगलं ऐकणारे, सुंदर श्रवण करणारे तुमच्यासारखे श्रोते मंडळी, पाहुणे मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांना या ठिकाणी धन्यवाद आहे. दास संतांचा चॅनलचे मालक आमचे ऋषीदादा सातपुते, ते आहे, त्यांना धन्यवाद आहे. सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपल्याला अतिशय तनानं मनानं एकाग्र होऊन त्या परमात्म्याकडे प्रार्थना करायची की आमच्या विजूभाऊला काळानं झडप घातली, आमच्या विजूभाऊला तुम्ही अचानक ओढून नेलं, परंतु त्यांना चांगल्या प्रकारची सद्गती प्राप्त व्हावी याच्यासाठी आज आपल्याला प्रयत्न करायचा आहे. या कीर्तनाच्या माध्यमातून प्राप्त होणारं पुण्य त्या जीवात्म्याला आपल्याला अर्पण करायचं आहे. कारण तो जीवात्मा आहे. बघा, ज्या दिवशी शरीर सोडलं, शरीराचा एक स्वभाव आहे, प्रत्येकाचा स्वभाव वेगळा आहे. माझा स्वभाव वेगळा आहे, तुमचा स्वभाव वेगळा आहे, भरत महाराजांचा स्वभाव वेगळा आहे, विराज महाराजांचा स्वभाव वेगळा आहे, संतोष महाराजांचा स्वभाव वेगळा आहे. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा वेगळा आहे. तसा या शरीराचा सुद्धा एक स्वभाव आहे. काय स्वभाव वर शरीराचा स्वभाव आहे प्रत्येक सेकंदाला नाशाकडे जाणं, हा स्वभाव आहे. माझ्या मनाचं नाही. बघा, शरीर जात आघवी, शरीर जात आघवी, हे नाशिवंत स्वभावी, मनोनित्वा झुंजावे पंडुकुमारा. शरीराचा स्वभाव आहे एका एका सेकंदाला नाशाकडे जात आहे. म्हणून तर साधू संतांनी सावध केलं तुम्हाला, आम्हाला.
शरीर नाशाकडे चाललं बरं का, नश्वर आहे बरं का, कधी पडेल याचा भरवसा नाही. आणि म्हणून तर जनबंगूर नाही बरे बसा 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 वारे सावध तोडा माया चमारे सावध तोडा माया वारे सावध तोडा माया वारे सावध तोडा माया काही न चले बघ गळा पडेल फासा 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 पुढे उच्चार तो राय वळचा 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 राम 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 हरी बोल राम 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 स्मराधी 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 अतिशय समर्पक प्रमाण आहे. क्षणभंगुर नाही भरवसा वारे सावध तोडा मायाशा काही नचले मग गळा पडेल फासा पुढे हुशार थोर आहे ओळसागा. क्षणाचा देखील या देहाचा भरवसा नसल्या कारणानं उठा उठा जागा पाठी भयाले मोठे पंढरी वाचोनी दुजा ठाव नाही कोठे. प्रत्येकाच्या पाठीमागं लागलेलं जे भय आहे ते काळाचं भय आहे. तो काळ कधी येईल आणि घेऊन जाईल याचा पत्ता नाही मला. सकाळी महालगावच्या स्टँड वरून वैजापूरला गेलेला माणूस पुन्हा संध्याकाळी घरी येईल याची गॅरंटी नाही. संध्याकाळी झोप लागली, मी तर नेहमी सांगत असतो देवाकडे प्रार्थना करायची, संध्याकाळी प्रार्थना करायची देवाकडे, देवा आजचा दिवस चांगला गेला, तुझ्या कृपेनं चांगली भूक लागली, जेवण केलं आणि वाईट विचार आला नाही मनामध्ये, देवा चांगलं काम घडलं तुझ्या कृपेनं, आता मला चांगली झोप येऊ दे. प्रार्थना करायची देवाकडं. कारण पैशापेक्षा झोपेला किंमत आलेली बरं सध्याच्या काळात. मी तर नेहमी सांगत असतो तो माणूस भाग्यवान आहे. पहिला भाग्यवान कोण की ज्याला संध्याकाळी जेवण करता करता डुकल्या यायला लागल्या, तो पहिला भाग्यवान. दुसरा भाग्यवान कोण ज्याला मोबाईल मध्ये काही कळत नाही, तो दुसरा भाग्यवान. बघा मोबाईलनं वेड केलं जगाला. संध्याकाळच्या वेळेला भगवान परमात्म्याकडे प्रार्थना करायची, एकांतात बसायचं, काहीच नाही. परमार्थ म्हणजे काय कुठं गठोडं बांधून ठेवलेलं नाही, काही सगळंच नुसतंच देवदेव करत फिरायचं आणि संसार प्रपंच सोडून द्यायचा असं नाही शिकत आमचे, आज शिकवत आमचे संत महात्मा. संसारी असावे आसनी नसावे संसारी असावे आसनी नसावे संसारी असावे आसनी नसावे संसारी असावे आसनी नसावे भजन करावे भजन करावे विडुबीला संसारी असावे आसनी नसावे संसारी असावे आसनी नसावे संसारी असावे आसोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा. प्रपंचामध्ये राहावं, सगळ्यांशी प्रेमानं बोलावं, चांगला परोपकार करावा, सत्कर्म करावं, हेच साधू संतांची शिकवण आहे. आमच्या विजूभाऊंचा स्वभाव अत्यंत मनमिळावू स्वभाव होता. त्यांनी क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये नावलौकिक केलं होतं. मालगावचं नाव त्यांनी जिल्हाभरात झळकवलं होतं. मालगाव हे वैभवशाली गाव आहे. अध्यात्माच्या दृष्टिकोनातून सराला बेटाशी एकनिष्ठ असलेलं गाव आहे. खेळाच्या दृष्टिकोनातून विजूभाऊंनी या गावाचं नाव लौकिक केलेलं आहे. राजकीय दृष्टिकोनातून आपल्या गावचं खूप मोठं वैभव. आता ज्यांची या ठिकाणी उपस्थिती लाभली
ते आपल्या जिल्ह्याचे माजी अर्थ बांधकाम शिक्षण सभापती, आरोग्य शिक्षण सभापती अविनाशजी पाटील गलांडे साहेब, त्यांना या ठिकाणी धन्यवाद आहे. आणि पुन्हा आता जिल्हा परिषद, त्या जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा जेवढे काही उमेदवार उभे राहिलेले आहेत त्यांना भरभरून सर्वांना शुभेच्छा आणि आशीर्वाद आहे. विठ्ठल विठ्ठल बघा, राजकीय सेवा ही सुद्धा भगवान परमात्म्याचीच एक पूजा आहे बरं का. अत्यंत सुंदर प्रकारे आणि चांगली सेवा राजकीय क्षेत्रात जरी घडली तरी ती भगवान परमात्म्याचीच एक पूजा आहे. कारण गोरगरिबांची ज्या काही आडी अडचणी, कारण राजा तो राजा असतो आणि म्हणून अशी सेवा भावी काळामध्ये सुद्धा या ज्या सर्व पुढारी मंडळीकडून घडावी हीच सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या चरणी या ठिकाणी प्रार्थना करतो. त्यांना भरभरून शुभेच्छा देतो. जिल्हा परिषद मेंबर, त्याचबरोबर पंचायत समितीसाठी उभे असलेले आपल्या गावातील जे काही मंडळी उभी आहे सर्वांना या ठिकाणी खूप खूप धन्यवाद देतो, शुभेच्छा देतो. राजकीय क्षेत्रातील दिग्गज मंडळी, दिग्गज गाव आहे महालगाव म्हणजे. आताच या ठिकाणी आदरणीय जिंजुर्डे परिवारातील राजकीय क्षेत्रातील वैभव आदरणीय बाप्पू त्यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. गायकवाड परिवारातील वैभव आमचे नवनाथ भाऊ तेही या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही या ठिकाणी धन्यवाद आहे. आणि आता राजकीय हालचालींना वेग आलेला आहे त्यामुळं प्रचार दौऱ्यासाठी ही मंडळी भेट देऊन या ठिकाणी आदरणीय पाटील जात आहेत, त्यांना या ठिकाणी धन्यवाद आहे. बघा, मी सांगत होतो की शरीराचा स्वभाव आहे नाशाकडे जाणं, पंचमहाभूताचं शरीर आहे. मग ते कोणत्याही प्राण्याचं जीवाचं शरीर असलं तर एक दिवस पडत असतं. त्याच्या पाठीमागं भय लागलेला आहे, काळाचं भय लागलेलं आहे. एक जणांनी प्रश्न विचारला, महाराज काळाचं भय जर प्रत्येकाच्या पाठीमागं आहे, काळाचं भय प्रत्येकाच्या पाठीमागं आहे. आता या काळे परिवारातील आदरणीय विजूभाऊंच्या पाठीमागं काळाचं भय लागलं, काळानं त्यांना घाला घातला. अध्यात्माशी कनेक्ट असलेला हा काळे परिवार आहे. बघा, आदरणीय गीतारामांना काळे ते या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचे वडील एक चांगल्या प्रकारचे गायक आणि टाळकरी होते ना बाबा. आणि ते एक अभंग म्हणत होते बघा. कोणता अभंग होता? प्रभुजी प्रभुजी ए प्रभुजी 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 नाव किनारे लगाओ, प्रभुजी नाव किनारे लगाओ, नदिया गहरी नाव पुरानी, नदिया गहरी नाव पुरानी, डूबता डूबता ही तरह प्रभुजी नाव किनारे लगा, प्रभुजी नाव किनारे लगा, याच एका अभंगामध्ये सगळ्या जीवनाचं मर्म लपलेलं आहे. लक्षात, आम्ही त्या भगवान परमात्म्याकडे विनंती करायची, देवा तुम्हाला रामायणातले गोड प्रसंग आहे, ज्या वेळेला केवट, त्या केवटाच्या नावेमध्ये भगवान परमात्मा त्या ठिकाणी बसतात. एक तर केवट अगोदर देवाला बसूनच घेत नाही. लक्ष्मणजीनं विनंती केली, केवट जाना गंगा पार हमे खडे हम तीन जने, आम्हाला पहिलं तीराला नेऊन सोड. त्या वेळेला केवट नकार देतो. का बरं? प्रभूनं त्याचं मर्म जाणलं. केवटानं प्रभूला सांगितलं, मैने चरणों की महिमा सुनी हे प्रभू, नाव लकडी की मेरी पुरानी प्रभू, मला तुझ्या पायाचा गुण माहिती आहे. अरे तुझ्या पायाचा स्पर्श झाला आणि एका दगडाची बाई झाली. एका दगडाची जरी एक बाई झाली तो दगड अखंड होता.
परंतु माझ्या नावेला तर लाखो फळ्या लावलेल्या आहे. एका फळीपासून एक स्त्री निर्माण झाली तर एवढ्या सांभाळू कशा? कारण तुझ्या पायाच्या स्पर्शाने एका दगडाची बाई झाली. त्यावेळेला पर्याय काय आहे? पर्याय आहे, तुझ्या पायाचा दोष नाही, तुझ्या पायाला चिकटलेल्या रजगणाचा दोष आहे. मग ते रजकण ते कण जर धुवून काढले तर त्या ठिकाणी तुला मी पहिलं तीराला सोडू शकतो. देवाला सांगतोय केवट अधिकार लागतो ना, केवटाचा तेवढा अधिकार आहे देवाबरोबर बोलण्याचा. काठवटीमध्ये देवाचे पाय स्वच्छ केले, ते तीर्थ घेतलं केवटानं, डोक्यावरती देवाचा आशीर्वाद घेतला आणि केवट ज्या वेळेला त्या नावेमध्ये बसायला लावतो देवाला, त्यावेळेला थांबा देवा, माझ्या अंगावर पाय देऊन नावेत बसा का? माझ्या अंगावर पाय देऊन म्हणजे याचा अर्थ माझा अहंकार तोडून, बर का? नाही तर मी उद्या सगळ्या पाहुण्या रावळ्यात सांगत फिरन, पठ्ठ्याच्या नावेमध्ये जगाचा चालक मालक श्रीराम येऊन बसला. सगळ्या पाहुण्या रावळ्यांना मी सांगू नये याच्यासाठी काय करायचं? माझा अहंकार अभिमान तोडून टाका देवा. भगवान परमात्म्यानं मर्म जाणलं. गंगेमध्ये पहिलं तीराला केवटानं सोडल्यानंतर केवटाच्या मुखातून उद्गार बाहेर पडले. प्रभूनं सांगितलं, तुला काय देऊ? तू एवढी नाव चालवत आणली, तुला काय देऊ? त्या वेळेला केवटानं सांगितलं, मी जसं तुम्हाला तिकडून इकडं आणलं तसं प्रभूजी तुम्ही सुद्धा माझी काय करा, नाव किनारे लगाव. तुम्ही सुद्धा मला या भवसिंधूच्या नदीमधून पहिलं तीराला घेऊन जा. तुम्हाला भव नदीच्या पार करणारा कोण आहे? जागोजागी संत महात्म्यांनी वचन दिलं. मग तेथे न चले काही, सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई. मग तिथं काय शेवटी काय? अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठुराया, तुका म्हणे विठुराया, तुका म्हणे विठुराया. अंतकाळीचा सोयरा, तुका म्हणे विठुराया, तुका म्हणे विठुराया, तुका म्हणे विठुराया. अंतकाळीचा तुमचा आमचा खरा सोयरा कोण असेल तर तो अखिलकोट ब्रह्मांड नायक परमपिता परमात्मा आहे. आणि तो जो खरा सोयरा आहे तो आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नव्हे. का? कारण शरीराचा स्वभाव आहे नाशाकडे जाणं. हे शरीर कधीतरी पडणार आहे. नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ, सावधान आयुष्य खातो काळ. नाशिवंत देह जाणार आहे, मातीचा धन आहे, कधीतरी पडणार आहे शरीर. आणि या शरीराचा स्वभाव आहे नाशाकडे जाणं, पंचमहाभूताचा आहे. आणि म्हणून असं शरीर ज्या दिवशी टाकल्या जातं तो जीवात्मा मार्गक्रमण करायला सुरुवात करतो. आणि ज्या दिवशी सनातन हिंदू धर्म संस्कृतीनुसार पिंडदान विधी केल्या जातं, श्राद्ध विधी त्याला म्हणतात, तो जीवात्मा त्या ठिकाणी पुढच्या शरीराला प्राप्त होत असतो. स्वतःच्या कर्मानुसार स्वतःची अंतकाळीची वासना त्यानुसार त्याला देह मिळत असतो, असं सनातन हिंदू धर्म शिकवतो. आणि त्यानुसार या ठिकाणी पिंडदान विधीचं निमित्त आहे. त्याच्यासाठी निवडलेला जो अभंग आहे तो नाथ महाराजांचा आहे. नाथ महाराजांचं वारकरी संप्रदायासाठी खूप मोठं योगदान आहे. नाथ महाराजांनी त्या काळामध्ये तुम्ही आम्ही जसे आज एकत्रित बसलो असं एकत्रित येण्याची सुद्धा परवानगी नव्हती. त्या काळामध्ये नाथ महाराजांनी अभंग करावे. महाराज संत महात्मे या विरोधाला याला घाबरत नाही. संत महात्मे कशाला घाबरतात? घाबरत नाही. गुरुवर्य स्वामी रामगिरी महाराजांनी पाठीमागे एक त्या ठिकाणी सत्यवचन जगाच्या समोर मांडलं होतं.
त्यावेळेला बऱ्याच लोकांनी महाराजांवरती केसेस वगैरे गुन्हे नोंदवण्याचं काम केलं, पण सद्गुरू महंत गुरुवर्य रामगिरी महाराजांच्या मुखातले उद्गार होते, अरे ज्यानं पहिलं पिंडदान विधी स्वतःचा करून टाकलेला आहे त्याला मरणाची भीती काय आहे. आणि म्हणून संत महात्मे अशा विरोधाला घाबरत नाही. नाथ महाराजांनी सुद्धा त्या काळामध्ये एवढा प्रचंड विरोध असताना सुद्धा ग्रंथ सामग्री निर्माण केली. कारण नाथ महाराजांना माहिती होतं वारकरी संप्रदायाची तत्व प्रणाली आहे ही एका व्यक्तीला मानणारा संप्रदाय नाही आमचा. मग काही व्यक्तिनिष्ठ संप्रदाय असतात, एकाच बाबाला एकाच महात्म्याला मानणारे लोक असतात, तो व्यक्तिनिष्ठ संप्रदाय. परंतु आमचा जो संप्रदाय आहे हा महाराज भक्ती ज्ञान वैराग्याच्यावर उभा राहतो. नामदेव महाराज म्हणजे भक्ती आहे. संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया. याच्यामध्ये पाया ज्ञानोबारायांनी रचला भक्ती ज्ञान. त्या ठिकाणी नामदेव महाराज झाले शांती, ब्रह्मनाथ महाराज शांती झाले. तुका झाला से कळस भजन करा सावकाश. जगद्गुरु श्री संत तुकोबाराय मूर्तिमंत वैराग्य म्हणजे या संप्रदायाचा त्या ठिकाणी काय झाले कळस झाले. असा तत्वनिष्ठ असणारा संप्रदाय कोणता असेल तर तो आमचा वारकरी संप्रदाय आहे. आणि या संप्रदायाची तत्व प्रणाली खूप महान आहे. ज्याला ज्ञानोबराय समजले, ज्याला संत नामदेव महाराजांची भक्ती समजली, ज्याला संत सावता महाराजांच्या कर्मामधला पांडुरंग दिसला, ज्याला चोखोबरायांची सेवा कळाली तो भाग्यवान आहे महाराज. चोखोबरायांना तर मंदिरामध्ये सुद्धा परवानगी देत नव्हते त्या काळामध्ये. चोखोबरायांनी देवाकडे पाहावं, दुरून पांडुरंगाचं पाहावं, त्या ठिकाणी रावळाच्या बाहेर मंदिराच्या बाहेर उभं राहावं आणि चोखोबरायांनी देवाला विनंती करावी. देवाचं साजरं गोजरं रूप पाहून चोखोबरायांच्या डोळ्यातून आनंद अश्रू यायचे. आणि पुन्हा दर्शन झाल्यानंतर थोड्या वेळानं दुःखही वाटायचं. आता पुन्हा जावं लागेल त्या प्रपंचामध्ये, त्या संसारामध्ये जावं लागेल. पुन्हा चोखोबरायांच्या डोळ्यात अश्रू यायचे आणि चोखोबराय म्हणायचे, जातो माघारी पंढरीनाथा, जातो माघारी पंढरीनाथा, तुमचे दर्शन झाले आता, तुमचे दर्शन झाले आता. त्या संत चोखोबरायांची सेवा ज्याला कळाली तो भाग्यवान आहे. योगी जपी तपी संन्यासी सगळ्यांच्या अगोदर कान्होपात्रेचं दर्शन घेतलं जातं. लक्षात घ्या, त्या कान्होपात्रेचा अंतकरणातला भाव ज्याला कळाला तो भाग्यवान आहे. संत सावता महाराजांना त्या ठिकाणी आपल्या शेतामध्ये कष्ट करत असताना सुद्धा पांडुरंगाचं जे दर्शन झालं हे ज्याला समजलं ना कर्मामध्ये पांडुरंग कसा पाहावा. नाही तर मग शेती पडीत पडली, शेती पडीत पडली आणि नामस्मरण चालू आहे तेही मान्य नाही. कारण आपण जो व्यवहार स्वीकारलेला आहे हा सगळ्यांच्या साक्षीनं स्वीकारलेला आहे. मी असू द्या तुम्ही असू द्या, कोण कोण होतं, ब्राह्मणभाव होते, पाहुणे रावळे होते, सगळे सगळे सोयरे होते. दुपारी 12:36 अंतरपटावर, अंतरपटाच्या बाजूला पिढ्यावर दोघं आपण उभे राहिलो होतो. हा स्वीकारला ना, सगळ्यांच्या साक्षीनं स्वीकारलेला आहे. मग त्याच्यामध्ये जबाबदारी आहे, मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव, सगळ्यांचा एकोपा, सगळ्या गोष्टी सावरून चांगल्या प्रकारचं उत्पन्न मिळून त्या ठिकाणी नामस्मरण करायचं. आणि तुम्हाला एक सांगू की याच्या पुढं ज्याचा प्रपंच चांगला आहे, श्रीमंत आहे, त्याचा परमार्थ सुद्धा श्रीमंत होतो. लक्षात घ्या. नाही तर मग तुम्हाला एक उदाहरण सांगतो. गारपिटीचा पाऊस येण्याची दाट शक्यता. एकादशीचा दिवस गावामध्ये भजन सुरू झालं. भजन सुरू झालं, मका काढायची राहिलेली, भाऊची मका काढायची राहिलेली आणि ती मका तशीच उघडी पडलेली. आणि तिकडच्या गावातून फोन आला, वादळ सुरू झालं आणि भयंकर पाऊस आहे, भयंकर पाऊस आहे. वादळ सुरू झालं, दोनदा फोन आला भजनामध्ये. आणि इकडं सगळं भजनी मंडळी बसलेली आहे. आणि एक जणांना माईक उचलला आणि भाऊ पुढं ठुला, भाऊ म्हणा ना अभंग. आणि भाऊची मका तिकडं पावसात आहे. मला खरं सांगा इमानदारीनं, भाऊ अभंग म्हणा.
म्हणन का मग ते म्हणन मी नंतर म्हणतो मला काही आठवण का कारण त्याला आठवतंय ते विजा कडकडणाऱ्या ढगांचा गडगडाट कारण प्रपंचही चांगला पाहिजे मग संत सावता महाराजांनी महाराज कांदा मुळा भाजी आमची विठाबाई माझी 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 हॅलो कांदा मुळा भाजी आमची विठाबाई माझी 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 लसूण मिरची कोथिंबिरी आमका झाला माझा रे 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 कांदा मुळा भाजी आमची विठाबाई माझी कांदा मुळा भाजी आमची विठाबाई माझी कांदा मुळा भाजी आमची विठाबाई माझी कांदा मुळा भाजी आमची विठाबाई अवघी विठाबाई माझी कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई लसूण मिरची कोथंबिरी अवघा झाला माझा हरी अवघा झाला माझा हरी कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी सावताने केला मळा विठ्ठल पायी ओबिला कळा संत सावता महाराजांनी कर्मामध्ये जो भगवान परमात्मा पाहिला तो ज्याला समजला तो भाग्यवान आहे नामदेव महाराजांची भक्ती ज्याला समजली महाराज या संत विचाराचा आधार घेऊन बऱ्याच मंडळींना आपलं जीवन घडवलं लक्षात घ्या अहिल्यादेवी धनगराची मुलगी आहे धनगराची लेक आहे परंतु आज चंद्र सूर्य असेपर्यंत अहिल्या देवींचं नाव कोणी स्मरणातून जाणार नाही विसरणार नाही लक्षात घ्या का कार्य तेवढं महान आहे ज्या वेळेला आमच्यावरती इसवी सन 1100 पासून स्वाऱ्या आहे 1100 पासून आपल्यावरती स्वाऱ्या आहे परकीय लोकांना आणि एक महत्वाची गोष्ट आहे आपला देश आपला भारत देश ही श्रीमंताची भूमी आहे जहा डाल डाल पर सोने की चिडिया करती है बसेरा ओ भारत देश है मेरा ओ भारत देश है मेरा जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता नारा भारत देश है मेरा भारत देश है मेरा वंदे वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम सुजलम सुफलम मलयज शीतल शैष्य श्यामलम वंदे वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे बघा श्रीमंताची भूमी ही भारताची भूमी आहे पण अति श्रीमंती लोकांना सहन होत नाही लक्षात घ्या दुसऱ्या देशांना सहन नाही झालं आमच्या देशाचं हे वैभव कारण इथं ऋषी परंपरा इथं कृषी परंपरा कृषी प्रधान संस्कृतीनं तनाचं पोषण केलं आणि ऋषी प्रधान संस्कृतीनं आमच्या मनाचं पोषण केलं हे लोकांना सहन नाही झालं म्हणून मी नेहमी सांगत असतो
काही गोष्टी लपून ठेवायच्या. आपल्याला किती उत्पन्न आहे हे कधीच लोकांना सांगायचं नाही, कोणाला सांगायचं नाही महाराज. उत्पन्न लपवता आलं पाहिजे आपल्याला, पुण्य सुद्धा लपवता आलं पाहिजे. किती नामजप केलं आणि किती ग्रंथ वाचन केलं, किती नामस्मरण केलं, हे ज्याला लपवता आलं तो भाग्यवान आहे. पुण्य लपवता आलं पाहिजे आणि आपल्याला काय उत्पन्न प्राप्त होतं हे सुद्धा आपल्याला लपवता आलं पाहिजे. लोकांना खूपच दिवस ते सहन होतं असं नाहीये. म्हणून भारताची ही श्रीमंत असलेली परिस्थिती जगाला पाहवली नाही. अनेक आक्रमण आमच्यावरती झाले आणि महाराज आमचे धर्मस्थळ, आमचे मंदिर तोडण्यात आले. अनेक मंदिराची फोडफाड झाली, अनेक मूर्तीच्या त्या ठिकाणी विटंबिल्या गेल्या. आणि अशा अवस्थेमध्ये सुद्धा एका धनगराच्या मुलीनं त्या ठिकाणी महाराज अहिल्या देवीनं पण केला. नाहीतर अहिल्या देवींचं जीवनचरित्र तुम्ही वाचून बघा. अहिल्या मातेच्या जीवनातलं त्या ठिकाणी आनंद संपलेला आहे. मुलगा गेलेला आहे, पती गेलेला आहे आणि अशा अवस्थेमध्ये जो आनंद संपला, निरस जीवन झालेलं आहे. पण त्याही परिस्थितीमध्ये संस्कार कामा आले, जे साधू संतांचे संस्कार होते, जे ग्रंथाध्ययन केलेलं होतं. भगवान शिवाची कृपा झाली आणि अनेक मंदिर पूर्ण महाराष्ट्रभर, नवे महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा अहिल्या देवीनं पुन्हा मंदिर निर्माण केले. आज तुम्ही जिथं जाल तिथं अहिल्या देवींच्या आजचं मंदिर आहे, लक्षात. त्यांचं नाव कशामुळे हे नाव लौकिक झालं, त्याचं कारण एकच आहे की ऋषी परंपरा जी आमची आहे, आमच्या साधू संतांनी आमच्यावरती उपकार जे केलेले आहे महाराज, जे आई वडील करणार नाही, केले उपकार सांगू मी काय, बाप न करी आईशी माय. आई वडील उपकार करणार नाही एवढे उपकार आमच्या साधू संतांनी केलेले आहे. जगावरती संतांचे उपकार आहे. मग त्यातले एक संत नाथ महाराज, त्या नाथ महाराजांनी एवढी ग्रंथ संपदा या जगासाठी करून ठेवली. बघा, काही वेळेला संत सहज बोलतात, काही वेळेला रागानं बोलतात, काही वेळेला हात जोडून विनंती करतात, अरे बाबा नो नका असं करू. गुरुवर्य ब्रह्मलीन संत सद्गुरू नारायणगिरीजी महाराज एकदा बेटातून कीर्तनाला निघाले बरं का जायला. बाबा जुनी कमांडर गाडी होती त्यावेळेला, निघाली गाडी, रस्त्यानं चालली. रस्त्यामध्ये लाडगावच्या जवळपास 2 गटामध्ये हाणामारी चालू होती. कशावरून? बांधावरून भांडणं चालू होते तुंबळ मामा. खूप प्रचंड मोठी गर्दी जमलेली आहे. महाराजांची गाडी आली आणि महाराजांची गाडी आल्यावर मग ते भांडणं थोडेसे शांत झाले आणि सगळे लोक महाराजांकडे आले. महाराजांकडे दोन्ही गट आलेले आहे आणि त्या वेळेला महाराज म्हणले, काय रे, काय चाललं रे? काही नाही, बांधावून भांडणं चालले. महाराजांनी असे हात जोडले, अरे बाबा नो, ज्याला कमी पडत असेल ना त्यांना बेटात यावा आणि त्याला 5-7 एकर बेटातून देतो. असं ज्या दिवशीपासून गुरुवारी ब्रह्मलीन संत सद्गुरू नारायणगिरीजी महाराज त्या लोकांना म्हणले, पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, आता त्याला अनेक वर्षे उलटून गेले पण अजून सुद्धा तिथं मारामारी भांडण नाही. विठ्ठल विठ्ठल साधूच्या वाणीमध्ये ताकद आहे. संत महात्मे सहज बोलतात, हिताचा उपदेश करत असतात. काही वेळेला हात जोडून विनंती करतात, काही वेळेला रागावली असतील महाराज. लागुनिया पाया विनवितो तुम्हाला, लागुनिया पाया विनवितो तुम्हाला, लागुनिया पाया विनवितो तुम्हाला, लागुनिया पाया विनवितो तुम्हाला. करे टाळी बोला मुखी नाव, करे टाळी बोला मुखी नाव, करे टाळी बोला मुखी नाव, करे टाळी बोला मुखी नाव. पाया पडून विनंती करतो बाबा, कर टाळी म्हणजे हाताने टाळी वाजवा, मुखानं नामस्मरण करा, हा उपदेश केला. आणि आणखीन काय करा? विठ्ठल विठ्ठल मनावे हा सुख सोहळा स्वर्गी नाही.
विठ्ठल विठ्ठल. खरं टाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल नामस्मरण करा उपदेश केला महाराज. काही वेळाला धाक दाखवला. नाथ महाराजांनी धाक दाखवलेला एका ठिकाणी. नाथ महाराज म्हणले अरे बाबांनो मी सांगतो तुम्ही ऐका. काही म्हणले महाराज आम्हाला टाइम नाही ऐकायला, लवकर आवरून घ्या आम्हाला टाइम नाही ऐकायला. का मग महाराज म्हणले येथे कोणाचे काय बा गेले, ज्याचे त्याने अनहित केले, ज्याचे त्याने अनहित केले, येथे कोणाचे काय बा गेले. कोणाचं काय जाणार, ज्याचं त्यानं अनहित केलं. नाथ महाराज म्हणले जर नाही ऐकलं ना, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल. हे तरत जीवनी बाळ काळ बांधून नेईल, तरत जीवनी बाळ सरत शेवटी बाळ काळ बांधून नेईल, सरत शेवटी बाळ. एका जनार्दनी आमचे काय बाधा गेले, 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 काय बाधा गेले, काय बाधा गेले, काय बाधा गेले, काय बाधा गेले. पिंगळा माताजी बोली बोलत देखा, पिंगळा माताजी, पिंगळा माताजी बोली बोलत देखा, पिंगळा माताजी. हे पिंगळा मातारी बोली बोलत देखा, पिंगळा मातारी, पिंगळा मातारी बोली बोलत देखा, पिंगळा मातारी. ये जरी नाही ऐकालं तरी दुसरा येईल. दुसरा म्हणजे काळ येईल आणि बांधून नेईल, हानीत मारीत नेईल. आमचं तरी काय जाणार आहे असं सांगायचं महाराजांनी. काही वेळेला हात जोडून पाया पडून विनंती करतात, काही वेळेला समजून सांगतात, काही वेळेला शिव्या सुद्धा देतात. नाथ महाराजांनी सुद्धा काय काय माय गेली होती भूतापाशी, हरी नाही मुखाशी अरे मुडा. मग महाराज नेमकं महाराजांनी सांगितलं, पण नेमकं आम्ही काय करायचं. महिला मंडळींनी आवाज काढला, आम्ही काय करायचं महाराज आमच्यासाठी सांगा. त्यावेळेला महाराजांनी सांगितलं तुम्ही एक काम करा. काय करा तुम्ही, काय करा, नामस्मरण करा. एकट्या असल्या तरी नामस्मरण करा, चपात्या लाटत असल्या तरी नामस्मरण करा. कारण महिला असा एक प्रश्न आलता शाळेमध्ये, एक असा प्रश्न आलता, एक महिला एक माऊली एका मिनिटाला 3 चपात्या लाटी ती, तर 4 माऊल्या एकत्रित झाल्या किती चपात्या लाटतील. त्याचं उत्तर आहे 0. का त्या चपात्या लाटायच्या नादात कायला पडतील का, पाणी गप्पा मारीत बसतात ना. तसं नाथ महाराज सांगतात, हरी बोला कांडता, हरी बोला भांडता, उठता बैसता, हरी बोला कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जाईल भवत सुख होईल दुःखाचे. कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जाईल भवत सुख होईल दुःखाचे. कामामध्ये आपण उद्योग व्यवसाय काय असेल त्याच्यामध्ये बघा, रोहिदास चांभार होते, रोहिदास चांभार होते, पण तरी देखील मन चंगा तो कठौती में गंगा नामस्मरण करत होते. लक्षात. सजन कसाई होते, पण तरी देखील नामस्मरण सुरू होतं. म्हणजे काम जो उद्योग व्यवसाय असेल त्याच्यामध्ये सुद्धा नामस्मरण करा हे सांगितलं, आग्रह धरला साधू संतांनी. आणि काही वेळेला महाराज काही मार्मिक गोष्टी त्या ठिकाणी. आता आज आपण जो अभंग सेवेसाठी निवडला आहे, कुट अभंग आहे. कुट म्हणजे ज्याचा अर्थ आपल्या बुद्धिमत्तेनुसार जसा लवितो तसा नाही. एखादा विचार करीन, चिंचेचं झाड आहे व आणि त्याच्यावर चढायचं वर आणि त्या चिंचेच्या पानावर देऊळ रचायचं, कसं काय शक्य हो. अभंग कुट आहे. मग काही म्हणले महाराज असे कुट अभंग. बघा कुट अभंग आणखीन तुम्हाला सांगतो 2-3. बघा
एक अभंग आहे. नाथाच्या घरची उलटी खून, पाण्याला मोठी लागली तहान. आजी म्या एक नवल देखिले, वलचणीचे पाणी आड्या लागले. मुंगी उडाली आकाशी, तिने गिळले सूर्याशी. थोर नवलाभ झाला, वांजे पुत्र प्रसवला. आणखीन एक कुठं अभंग आहे बघा. अबब बायको मोठी, बायको मोठी, अबब बायको मोठी. घेतलं मुसळ लागली पाठी, घेतला मसळ लागली पाटी, घेतलं मुसळ लागली पाठी. घेतला मसळ लागली पाटी. बायकोनं नवरा गरवार केला, बायकोनं नवरा गरवार केला. न मनाचं मनोरथ पूर्ण झालं, मनाचं मनोरथ पूर्ण झाला. मनाचा नवरा गरवार झाला, मनाचा मनोरा पूर्ण झाला, मनाचा मनोरा पूर्ण झाला, मनाचा मनोरा पूर्ण झाला. अतिशय सुंदर भारुडकार इथं बसलेले आहे. अतिशय सुंदर भारुड करतात. आमच्या वारीमध्ये पाहिलं ना, अतिशय गोड भारुडाची सेवा करतात. आमची माऊली बसली इथं बघा. अबाबाबा बायको मोठी, हे मायेचं वर्णन आहे. मुंगी उडाली आकाशी मायेचं वर्णन आहे. आणि महाराज विंचू पाताळाशी जाये, शेष माथा वंदी पाये. विंचू अहंकाराचं स्वरूप आहे. विंचूचं वर्णन आलं, विंचू जरी शब्द आला, पण विंचू कसा आहे? अभिमानी आहे. काही प्राणी अभिमानी असतात, काहीला मीपणाचा गर्व असतो. का एक एक असा प्राणी भेटला मला, मनुष्य प्राणी भेटला मला, अभिमानी. मी केलं मी केलं मी केलं मी केलं. महाराज मीपणाचा गर्व करू नये बरं का. एक जण असा भेटला मला, महाराज मी वास्तू शांतीच्या कीर्तनाला गेलो, आणि ते एक जण म्हणलं, महाराज कीर्तनाला दर्शी टाईम येतो, चला चहा घ्यायला. मग त्या चहाचं काही घेणं, त्याचा बंगला मला दाखवायचा. गेलो त्या ठिकाणी चहा प्यायला. गेल्यानंतर लगेच तो सुरू झाला, महाराज म्हाताऱ्याच्या काळात काही नव्हतं, मी केलं बरं का. जमीन मी घेतली, घर मी बांधलं, मी केलं बरं का. महाराज म्हाताऱ्याच्या काळात काही नव्हतं, मी केलं मी केलं मी केलं. माझं गेलं डोकं सरकून. म्हणलं का रे, म्हाताऱ्याच्या काळात काहीच नव्हतं, सगळं तूच केलं. आणि म्हाताऱ्यानं तो टायमाला जर ऑपरेशन केलं असतं तरी. मीपणाचा गर्व करू नये महाराज, लक्षात. मीपणा घातक आहे. मग अभिमानी प्राणी आहे दोन बघा. एक आहे सरडा. रस्त्यानं चाललो आपण, सरडा पडून तुमच्याकडे डोळे डोळे घालून जर सरडा पाहायला लागला तर तो फुगतो. फुगतो का नाही? सरड्याला कशाचा अभिमान आहे कशाचा नाही, पण तो फुगतो. सरडा फुगतो. आणखीन एक अभिमानी प्राणी आहे विंचू. नांगीमध्ये विष किती आहे? नांगीमध्ये विष किती आहे? विंचवाच्या अहो कण भरच विष आहे, नखाच्या टोका एवढं, पण तरी देखील नांगी अशी वर करून चालतो विंचू. आणि सर्पाच्या फण्यात विष किती आहे? सर्पाच्या फण्यामध्ये विष किती आहे? प्रचंड विष आहे, पण तरी सर्पाचा फणा खाली आहे. होऊन त्याच्या डोक्यावर पाय दिल्याशिवाय सर्प चावा घेत नाही कधीच. हे त्याचं विशेषत्व आहे. नांगी वर करून चालतो अभिमानात, तो विंचू आहे. मग अभिमान म्हणजे नांगीचं स्वरूप आहे. त्या कूट अभंगामध्ये असं सांगितलंय की विंचू पाताळाशी जाय, मग शेषमाता वंदी पाय. विंचू म्हणजे अभिमान. तुमचा अभिमान गेला का काय झाला? अभिमान गेला तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला. अभिमान गेला तुका म्हणे देव झाला, म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला. अभिमान गेला तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला. अभिमान गेला याचा अर्थ अभिमान गळीत झाला. पाताळात गेला अभिमान म्हणजे त्या ठिकाणी संपुष्टात आला आणि मग तो देव झाला. मग शेष माथा वंदी पाय असं चिंतन आहे. अनेक अनेक कूट अभंग आहे. पैकी आज जो अभंग निवडलेला आहे याचे शब्द जरी आपल्याला आता समजलं नसणार अर्थ. अभंग असा आहे, चिंचेच्या पानावर रचिले देऊळ. चिंचेच्या पानावर देऊळ रचलं. आता आधी कळस मग पाया रे. आता अर्थ जरी आपल्याला समजला नसेल, कारण काही म्हणले मग महाराज सरळ नाही सांगता आलं संतांना, असे कूट अभंग करून काय. कूट म्हणजे कोड बर का. कोड कसं असतं? संध्याकाळी झोपताना पूर्वीच्या काळी मोठमोठे वाडे होते आणि झोपताना नातवाला गोष्टी सांगायचे कोण? आजोबा.
महाराज तो गोष्टी सांगण्याचा काल गेला बरं का. कारण आम्हाला महाभारताच्या रामायणाच्या ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला आजोबापासूनच प्राप्त झालेल्या आहे. आजोबापासूनच या गोष्टी आम्हाला ऐकायला भेटल्या पूर्वीच्या काळी. आता ती पिढी गेली महाराज. आता आजा नको न आजी नको न काहीच नको असं वातावरण तयार झालेलं आहे. पण आजोबा गोष्ट सांगायचे कोणाला? आजोबा गोष्ट सांगायचे. बघा वाडाभर पोराव कोड सांगतो रे ऐका रे. वाडाभर गाई सकाळी उठून पाहिलं तर एक नाही. कोड आहे कोड. जसं कोड आहे चांदण्या. त्याचं उत्तर काय? वाड्यात ज्या चांदण्या दिसतात ना त्या चांदण्या कोड आहे. तसंच सरळ नाही सांगता आलं महाराज संतांना. असे कोड्यात घालण्याची काय गरज होती? गरज एक होती महत्वाची की अनादि कार्याच्या हातामध्ये वारकरी संप्रदायाची तत्व प्रणाली पडू नये. कारण संप्रदायाचे तत्व असं शिकवते अगोदर साधू संतांची सेवा करावी. मुख्य द्वार कोणता आहे? परमार्थ क्षेत्रामध्ये सक्रिय होण्यासाठी मुख्य द्वार कोणता आहे? तेथ सेवा हा दार म्हणता. सेवा हे मुख्य द्वार आहे. कुठं? परमार्थ क्षेत्रामध्ये पदार्पण करत असताना सेवा महत्वाचं द्वार आहे. म्हणून अगोदर साधू संतांना शरण जावं. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षेन तिथे ज्ञानम ज्ञानीन तत्वदर्शिना. ते ज्ञान पैगंबरवे जरी मनी अत्यनावे तरी संतासिया बजावे सर्वस्वी चरणाशी लागावे अगरबत्ता करावे दास्य सकळ. अगोदर साधू संतांची सेवा घडली की मग त्या ठिकाणी प्रक्रिया लक्षात येते परमार्थ क्षेत्रामध्ये. आणि म्हणून बघा अगोदर साधू संतांची सेवा करायची मग तो अर्थ उलगडत चालतो जीवनाचा. मग परमार्थाचं खरं मर्म कळतं. अनादि कार्याच्या हातामध्ये आमच्या वारकरी संप्रदायाची तत्व प्रणाली पडू नये. म्हणून शब्द सोपे आहे पण चिंतन अवघड आहे. शब्द असे आहे चिंचेच्या पानावर रचिले देऊळ. याचा अर्थ आईच्या उदरामध्ये निर्माण झालेला गर्भ. तुम्ही आम्ही आईच्या उदरातून आलो. मग आईच्या उदरातून जन्म झाला. आईच्या उदरातून जन्म झाला. प्रत्येकाचा जन्म झाला. चिंचेचं पान म्हणजे आईचं उदर. त्या उदरामध्ये अगोदर कळस म्हणजे मस्तक तयार झालं डोक्याचं. मग नंतर पाया म्हणजे पाय तयार झाले, हात तयार झाले, निर्माण झाला देह. आणि मग 9 महिने 9 दिवसानं तो देह बाहेर आला. आणि महाराज कशासाठी देवानं हा सुंदर नरदेह दिला हे समजलंच नाही आणि त्याचं आयुष्य फुकट गेलं. मग याचाच अर्थ देव पूजू गेलो तव देऊळ उडाले. म्हणून चिंचेच्या
पुजून गेले थांबले मुळ उडाले देव पुजून गेले थांबले मुळ उडाले देवा पुजून गेले थांबले मुळ उडाले देवा पुजून गेले विठोबा रघुमाये रघुमा विठोबा रघुमा विठोबा रघुमा विठोबा रघुमा विठोबा रघुमा विठोबा रघुमा हरि जय जय हरि अगदी 5 मिनिटामध्ये आपल्याला थांबायचं आहे. 5च मिनिटात कीर्तन सेवा आपण पूर्णत्वाकडे नेणार आहोत. आता सरळ सरळ अर्थ सांगतो बघा. अभंग आहे कूट पर प्रकरणातील चिंचेच्या पानावर रचिले देऊळ. म्हणजे आईच्या उदरामध्ये आपला जन्म झाला, आपण जन्माला आलो आणि जन्माला आल्यानंतर जर आपल्याला परमार्थ नामस्मरण भजन कळालं नाही, आपल्यावरती सद्गुरूची साधू संताची जर कृपा झाली नाही, तर मग तो जन्माला आलेला जो देह आहे फक्त राहिला विषयाचं सेवन केलं आणि आयुष्य त्याचं संपलं. महाराज म्हातारपण जवळ आलं आणि त्या ठिकाणी काहीच पुरुषार्थ न करता तो जर गेला तर मग निश्चितच त्या जीवनामध्ये त्याचं काय आहे ते दुर्भाग्य आहे. म्हणून नाथ महाराज सांगतात तुम्ही काय करा, परमात्म्याचं नामस्मरण करा. त्या सद्गुरूची त्या संत महात्म्यांची तुमच्यावरती कृपा कशी होईल याचं चिंतन तुम्ही करा. नाहीतर काय होईल, देव पूजू गेलो तव देऊळ उडाले, खेळिया सद्गुरू राया रे. कारण हा जो संसार आहे हा मायेचा मोह आहे. हा जो संसार आहे हा भ्रमंती करणारा आहे, हा भ्रामक आहे, भ्रमात पाडणारा आहे. आणि या भ्रमाच्या भोपळ्यामध्ये या डोहामध्ये मृगजळासारखा भासलेला हा डोहा आहे. आणि याच डोहामध्ये वांजेचा पुत्र पोहला म्हणजे जर आपल्याला अभिमान झाला, माझ्या झाला, तर त्या ठिकाणी वांजेचा पुत्र अभिमान मात्र पोहून जातो, मात्र आपण त्याच्यामध्ये बुडाल्याशिवाय राहत नाही. हे नाथ महाराजांना सांगायचंय. पाषाणाची सांगड मृगजळ डोही, वांजेचा पुत्र पोहला रे. त्याच जीवनामध्ये संसार प्रपंच करत असताना त्या ठिकाणी वासना नावाची जी हरिण आहे, जिनं पाप कर्म तुमच्याकडून करून घेतलं आणि तिनं सुद्धा त्या ठिकाणी सद्गुरूची कृपा तुमच्या जीवनामध्ये होणं अत्यंत अत्यंत गरजेचं आहे. म्हणून नाथ महाराजांचा अशा अर्थाचा अभंग आहे. पण आता जर सद्गुरूची कृपा झाली, साधू संतांची तुमच्यावरती जर कृपा, साधू संतांच्या विचारानं घडेल आणि मग अज्ञानाचं जे आलेलं जे अज्ञानाचा कृष्णांजन एक वेळा
डोळा घातिले आडळ, तिमिर दुःख गेले फिटले भ्रांती पडळ, श्री गुरु निवृत्तीराये मार्ग दाविला स्वज्वळ, बाप रखुमा देवीवरू विठ्ठल दिनाचा दयाळ. जे अज्ञान नाहीसं झालं, स्वच्छ दिसायला लागलं, सगळ्या विश्वामध्ये भरून उरलेला परमात्मा आहे. आणि महाराज समस्त ही वासुदेव ऐसा प्रचिती रसाचा उतला भाऊ, म्हणून भक्ता माझी मीराओ ज्ञानिया तोची. सगळं विश्व माझं घर आहे. इथं प्रत्येक आलेला जो जीव जन्माला आलेला आहे हा भगवान परमात्म्याचा अंश आहे आणि आनंद देणारा परमात्मा आहे. त्याच्या विना आम्हाला सुख प्राप्त होणार नाही असं दिसायला लागलं डोळ्यानं. मग आंधळ्यानं देखिले, बहिऱ्यानं ऐकिले. काय ऐकलं बहिऱ्यानं? बहिऱ्यानं ऐकलं याचा अर्थ सर्वांगाचे कान करून आम्ही काय केलं, सद्गुरूचे वचन श्रवण केले. बघा ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद, सामवेद, अहम ब्रह्मास्मी तत्वमसी अयमात्मा ब्रह्म प्रज्ञानाम ब्रह्म, या महावाक्याचं श्रवण आमच्या कानाकडून घडलं. याचाच अर्थ आम्ही बहिऱ्यानं ऐकलं. आंधळ्यानं देखिले, बहिऱ्याने ऐकिले आणि पांगळ्याने पाठलाग केला आहे. पांगळं काय आहे? पांगळं आहे आपलं मन. मनाला कुठं हातपाय? मनाला हातपाय नाही, पण मन गेलं संभाजीनगरला, मन गेलं त्या ठिकाणी नाशिकला, आलं पुन्हा मंडपामध्ये. असं मन आहे बहु चंचल चपळ, जाता येता न लगे वेळ. या मनाचा एक स्वभाव आहे. मनाचा स्वभाव असा आहे महाराज, एखाद्यानं किती समजून सांगू द्या, मनात जर आलं तर ते केल्याशिवाय तो राहत नाही. 2-4 जणांनी एक जणाला धरून आणलं माझ्याकडं, महाराज तुमच्या हाताने याला माळ घाला म्हणे. मी म्हणलं तुम्हाला खरं सांगू का, माझ्या हातच्या माळी टिकत नाही भाऊ. जोपर्यंत तुमच्या मनातून आतून होकार येत नाही माळ घाल, तोपर्यंत कशाला बळजबरीनं माळ घालून जमत असतं. मनाचा होकार, मनाचा एक स्वभाव आहे महाराज. ते वाईट गोष्टी त्याच्यामध्ये येतात, चांगल्याही गोष्टी येतात, वाईटही येतात, पण वाईटाकडे त्याचा कल असतो. जर आपला आहार रजगुणी तमोगुणी असेल तर मनाचा कल हा वाईटाकडे असतो. मग ते वाईट गोष्टी करून करून ज्या वेळेला मन कंटाळलं, मग त्या मनाला मोठ्यानं रागानं बोलून नाही चालत, त्याला हाणून मारून नाही चालत. मग काय करावं लागतं, मनाला समजून सांगावं लागतं गोडी गोडीत. अरे मना मन मना बहुमत भक्तो मध्याजी मान मस्कुरू मामे वैशेषी युक्ते व महात्माना मतपरायण. गोडी 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 मध्ये त्या मनाच्या डोक्यावरून हात फिरून त्याला समजून जर सांगितलं की हे वाईट आहे, अरे हे चांगलं नाही, त्या वेळेला मग ते मन निर्धार करतं आणि मग परत माघारी येत नाही. येणे सोशे मन झाले हवं भरी, परत माघारी येत नाही, असं हे मन आहे. मग त्या मनानं काय केलं, पाठलाग केला, सद्गुरूच्या महावचनाचा पाठलाग केला. मग याच्यामुळं काय झालं, जीवनामध्ये फायदा झाला. एका जनार्दनी एक पणे बिनबिन, एका जनार्दनी एक पणे बिन, एका जनार्दने एक बने नावी, एका जनार्दने एक बने नावी. हरीच्या नामे करलो रे, हरीच्या नामे करलो रे, हरीच्या नामे करलो रे, हरीच्या नामे करलो रे. धनी सनी सासा, धनी सनी सासा, धनी सनी सासा, नि जगा जगा ग सा ग म ग म म ग म द म द ता ग म द नि सा ग म द नि सा ग म द नि सा सा नि ध म ग सा सा ग म द ग म द नि सा ग म द नि सा ग म द नि सा. हरीच्या नामे करलो रे, आ हरीच्या नामे हरीच्या नामे करलो रे, हरीच्या नामे करलो रे, हरीच्या हरीच्या